समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली सकारात्मक लक्षणे भाग 6. नमस्कार. जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर ती मेहनत योग्य वेळी करणं महत्वाचे असते. समर्थ रामदास स्वामींनी काराचे म्हणजेच वेळेचे महत्त्व अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. आज आपण सकारात्मकतेच्या दोन महत्वाच्या पैलूंवर बोलणार आहोत, ते म्हणजे वेळेचे नियोजन आणि नित्य साधना. समर्थांच्या मते सकारात्मक व्यक्तीचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे ती कधीही वेळेचा अपव्यय करत नाही. गेला तो काळ गेला, पुढे येणाराही जाणार आहे. जो आहे तोच आपला आहे, हा विचार समर्थांनी दिला आहे. जो माणूस आजचे काम उद्यावर ढकलत नाही आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग ज्ञानासाठी किंवा कर्मासाठी करतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आळसात वेळ घालवणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे, तर वेळेचे गणित मांडून कार्यरत राहणे ही खरी सकारात्मकता आहे. दुसरे महत्वाचे लक्षण म्हणजे साधना किंवा उपासना. साधना म्हणजे केवळ एका ठिकाणी बसून जप करणे नव्हे, तर आपल्या ध्येयावर मन एकाग्र करणे. समर्थ म्हणतात, उपासनेला हवे बळ. जो माणूस दररोज स्वतःच्या मनाला आणि शरीराला शिस्त लावतो, त्याच्यात एक वेगळीच आत्मिक शक्ती निर्माण होते. ही साधना आपल्याला कठीण काळात ढळू देत नाही. ज्याच्या आयुष्यात नियमितता आणि साधना आहे, त्याचे मन नेहमी शांत आणि स्थिर असते. तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. जेव्हा आपण वेळेची किंमत जाणतो आणि आपल्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करू लागते. वेळेचा आदर करणारा माणूस जगाचा आदर मिळवतो. थोडक्यात सांगायचे तर काळाचे महत्त्व ओळखून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करणे आणि ध्येयासाठी सातत्याने साधना करणे, हेच समर्थांनी सांगितलेले यशाचे आणि सकारात्मकतेचे गुपित आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.